गुड इव्हनिंग. तर हा गाईज गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हनिंग. कारण की गणूची तब्येत ठीक नसल्यामुळे तो सकाळपासून चिडचिड करत होता आणि माझंही मन नव्हतं. सो म्हणून मी काही लॉग केलेलाच नाही आहे. तर संध्याकाळनंतर त्याला बरं वाटायला लागलं थोडंसं. सो म्हटलं चला बरं वाटते त्याला बरं वाटलं म्हणजे मला बरं वाटलं. सो म्हणून मग मी लॉग करायला चालू केलं आणि त्याला सांगत होते हाय कर. आता तो ना मोबाईलचा कॅमेरा बघितला ना तर हाय करायला आता हे करतो. सो मग त्याला चहा बिस्किट भरवलं आणि तयारी करून त्याला खेळायला पाठवलं आणि मग म्हटलं चला आता घरची कामं आपण आवरून घेऊया. सो इथे मी झाडू मारत होते. झाडू मारल्याच्यानंतर भांडी घासल्याच्यानंतर मग देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्याच्यानंतर मग कामं काय कंटिन्यू चालूच राहतात झोपेपर्यंत. सो मग इथे हाय तेवढी ती भांडी घासून घेतली आणि देन मग गणूला मग मी चपाती करून घेतली, गरमागरम चपाती. आज त्याला दूध चपाती देणार आहे. सो ते करत असताना मग हॉलमध्ये येऊन बघते तर काय तर तो त्याच्या भावासोबत खेळत होता. सो इथे कुरमुरे खातो आणि त्याला सांगतो हाय कर. तो असं नाही म्हणजे आमचं कसं असतं म्हणजे मूडवरती सगळं डिपेंड असं. कोणी सांगितल्याने आम्ही करणार नाही. तो बाय पण कोणाला करणार नाही, हाय पण करणार नाही. त्याच्या मूडवरती मूड असेल तरच असं आहे त्याचं. सो आज जरा आहे व्यवस्थित मूडमध्ये. तो बघा आता डान्स करतोय कसा तो. आता आला मोबाईलकडे. त्याला फक्त मोबाईल पाहिजे असतो. सो खेळता म्हटलं चला आता खेळतोय, मूड चांगला आहे तोपर्यंत त्याला जेवण भरून घेऊया. सो दूध चपाती तर मी त्याला भरवत होती. पण बघा भरवताना किती त्याचे नाटकं असतात. सहजासहजी तो अजिबात खात नाही. एक घास भरवायला गेली की नको हे पाहिजे ते दिल्याशिवाय तो करतच नाही. सो असा होता आजचा दिवस माझा. त्याचं खेळणं चालूच आहे. सो खेळू दे. कारण की कसं आजारी पडल्याच्यानंतर आपलं पण मन लागत नाही. सो खेळतोय तर खेळू द्या. सो चला बाय.